हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. अंकेक्षण या विषयाअंतर्गत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अंकेक्षण म्हणजे काय, तसेच अंकेक्षणाची व्याप्ती व अंकेक्षणाचे फायदे व तोटे म्हणजेच मर्यादा अभ्यासल्यात. या लेक्चरमध्ये आपण अंकेक्षणाची तत्त्वे व अंकेक्षण नियोजन करत असताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, TY-BCOMच्या अंकेक्षण या विषयाअंतर्गत आज आपण अभ्यासूया बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिट अँड पॉईंट्स रिलेटेड टू प्लॅनिंग ऑफ ऑडिट. आय एम डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज, शेंदोर्णी. तर मित्रांनो, बेसिक प्रिन्सिपल्स गव्हर्निंग ऑडिट लक्षात घेत असताना काही मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण ऑडिट करत असताना जर ह्या मुद्द्यांचा समावेश ऑडिटरने म्हणजेच अंकेक्षकाने अंकेक्षणापूर्वी तसंच अंकेक्षण करत असताना केला तर अंकेक्षण हे निश्चितच फलदायी आणि फायदेशीर ठरू शकतं. तर अंकेक्षण करताना अंकेक्षकाने काही मूलभूत तसंच काही आवश्यक तत्वांचा विचार करून अंकेक्षणाला सुरुवात केली पाहिजे. तर ह्या तत्वांमध्ये पहिलं तत्व आहे आत्मीयता, उद्देश व स्वतंत्रता. म्हणजेच अंकेक्षकाने अंकेक्षण करत असताना प्रामाणिकपणे करायला हवं. आपल्या पक्षकाराच्या व्यवसायाच्या हिशोबांचं परीक्षण करताना ते अतिशय प्रामाणिकपणे केलेलं असलं पाहिजे आणि सदर काम करत असताना अंकेक्षणाच्या मनात कामाविषयी आत्मीयता असली पाहिजे. तसंच कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता अंकेक्षकाने अंकेक्षणाची उद्दिष्टेही साकारली पाहिजे. मीन्स विदाऊट एनी ह्युमन बायस ही हॅज टू परफॉर्म हिज वर्क ऑफ ऑडिटिंग. थोडक्यात अंकेक्षकाचा हिशोब पुस्तकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याचा वैयक्तिक स्वार्थ दडलेला नसला पाहिजे. म्हणजेच विदाऊट एनी बायस अँड विदाऊट एनी टाईप ऑफ प्रॉफिट ही हॅज टू वर्क हिज ऑडिटिंग, ही हॅज टू डू हिज ऑडिटिंग. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ, वैयक्तिक स्वार्थ त्यामध्ये नसला पाहिजे. ऑडिटरला त्याच्या केलेल्या कामाबद्दल वेतन किंवा मोबदला मानधनाच्या स्वरूपात मिळत असतो. त्यामुळे त्याने ऑडिटिंग करत असताना आत्मीयतेने करायला हवं, प्रामाणिकपणे करायला हवं. तर हा पहिला मुद्दा मूलभूत तत्वांमध्ये आत्मीयता, उद्देश व स्वतंत्रता. दुसरा मुद्दा आहे गुप्तता, व्यवहारांची गुप्तता राखणे. कारण ऑडिटरच्या हाती बुक्स ऑफ अकाउंट्स, हिशोबांची पुस्तके विश्वासाने सोपवलेली असतात. विश्वासपूर्वकरित्या त्याने काम करावं यासाठी व्यावसायिकाने त्याच्याकडे बुक्स ऑफ अकाउंट्स ही अंकेक्षण करण्यासाठी सोपवलेली असतात. त्यामुळे एखादा व्यावसायिक आपल्या व्यवसायाचे हिशोब पुस्तके अंकेक्षकाला तपासण्यासाठी देत असतो तेव्हा त्याचा अंकेक्षकावर पूर्णपणे विश्वास असतो. कारण व्यवसायाच्या यश आणि अपयशाची अनेक गुपिते त्या हिशोब पुस्तकांवर अवलंबून असतात, त्या हिशोब पुस्तकांमध्ये दडलेली असतात. त्यामुळे जी काही माहिती अंकेक्षकाला पक्षकाराकडून, व्यावसायिकाकडून प्राप्त होते, दिली जाते, ती माहिती अंकेक्षकाने कोणत्याही परिस्थितीत पक्षकाराच्या परवानगीशिवाय त्रयस्थ व्यक्तीला देऊ नये, तिसऱ्या व्यक्तीला ती माहिती पुरवली जाऊ नये. म्हणजेच अंकेक्षकाने याबाबत गुप्तता राखणं आवश्यक आहे. कारण अंकेक्षण ही एक संवेदनशील गोष्ट आहे. बुक्स ऑफ अकाउंट्स, हिशोब पुस्तके ही व्यावसायिकासाठी संवेदनशील गोष्ट आहे. त्याचप्रमाणे माहिती गुप्त ठेवण्याबाबत अंकेक्षक हा कायद्याने सुद्धा बांधील असतो. त्यामुळे कायद्याने बांधील असल्यामुळे त्याने आपली बांधिलकी जोपासली पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे कौशल्य आणि योग्यता. म्हणजेच अंकेक्षकाकडे अंकेक्षण करण्यासाठीचं योग्य ते कौशल्य असले पाहिजे, योग्यता असली पाहिजे. अंकेक्षक जेव्हा एखाद्या व्यवसायाचं हिशोबाचं अंकेक्षण करीत असतो तेव्हा त्याने त्या अंकेक्षणाबाबत कायद्याने आवश्यक असलेलं सर्व ज्ञान प्राप्त केलेलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे व्यवसाय कोणताही असो, लहान असो, मोठा असो किंवा एकल व्यापारी असो, भागीदारी असो, सहकारी संस्था असो किंवा सार्वजनिक बँका इत्यादी, त्या व्यवसायाचं अंकेक्षण करताना त्याने आपलं संपूर्ण कसब
कौशल्य पणाला लावून अंकेक्षण केलं पाहिजे. म्हणजेच जी व्यक्ती व्यवसायाच्या अंकेक्षणाचं काम करणार आहे त्या व्यक्तीजवळ म्हणजेच त्या अंकेक्षकाजवळ अंकेक्षणाबाबत पुरेसं प्रशिक्षण असलं पाहिजे, पुरेसा त्याला अनुभव असला पाहिजे आणि पूर्णपणे त्याला त्या अंकेक्षणाबाबत विश्वास असला पाहिजे की मी हे अंकेक्षण योग्यपणे करू शकेल. अंकेक्षकाने व्यवसायासाठी आवश्यक असलेली नियमावली, भागीदारी संस्था असेल तर घटनापत्रक, नियमावली आणि कायद्यामध्ये वेळोवेळी होणारे जे काही बदल आहे ते अभ्यासले पाहिजे. त्या बदलांबाबत त्याने सतर्क असले पाहिजे. व्यवसायाच्या स्वरूपानुसार त्याने कायद्याचा योग्य तो अभ्यास केलेला असला पाहिजे, नियमावलीचा अभ्यास केलेला असला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे काही बदल कायद्यानुसार संभवतात वेळोवेळी त्या बदलांचा सुद्धा त्याने अभ्यास केलेला असला पाहिजे, ते बदल लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कागदपत्रांची जुळवाजुळव. अंकेक्षण करण्यासाठी हिशोब तपासणीसाला अनेक प्रकारची कागदपत्रंही आवश्यक असतात. तर कोणत्याही व्यवसायाचं अंकेक्षण करताना अंकेक्षकाने प्रथमतः अंकेक्षणासाठी आवश्यक असलेली विविध प्रकारची कागदपत्रं ही जमवली पाहिजे, कागदपत्रांची जुळवाजुळव केली पाहिजे. सर्वप्रथम त्याला नेमणूकपत्र हे आवश्यक असतं, त्यामुळे अंकेक्षक म्हणून नियुक्तीपत्र त्याच्याकडे असलं पाहिजे. अंकेक्षणाचा पक्षकाराचा असलेला उद्देश किंवा उद्दिष्ट सफल करणारं जे काही कागदपत्र आहे, सांगणारं जे कागदपत्र आहे ते त्याच्याकडे त्याने मिळवलं पाहिजे. म्हणजे अंकेक्षणाचा पक्षकाराचा असलेला उद्देश, व्यवसाय किंवा कंपनीचं घटनापत्रक, नियमावली, विविध सभांचं इतिवृत्त, मागील सर्व वर्षांची किंवा सर्व प्रकारची आर्थिक पत्रके, महत्त्वाचे करारनामे, कायदेशीर कागदपत्र इत्यादी कागदपत्रांची जुळवाजुळव जमा त्याने केले पाहिजे आणि हे कागदपत्र गोळा केल्यानंतरच त्याने अंकेक्षणाच्या कार्याला सुरुवात करावी असं अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सहकाऱ्यांनी केलेलं काम. बऱ्याच वेळेला अंकेक्षणाचा व्याप मोठा असेल तर काही काम हे सहकाऱ्यांवर सोपवत असतो. म्हणजे अंकेक्षकाने काही कर्मचारी नेमलेले असतात, काही सहकारी त्या अंकेक्षकासाठी कार्य करत असतात. अर्थातच सहकाऱ्यांनी केलेलं काम असेल तरीसुद्धा त्या कामासाठी अंकेक्षक हा व्यक्तिशः जबाबदार असतो. त्यामुळे अंकेक्षण करीत असताना अंकेक्षक फक्त एखाद्या व्यवसायाचंच अंकेक्षण करीत नाही, तर एका आर्थिक वर्षात अंकेक्षकाकडे जर अनेक व्यवसायांचं अंकेक्षण असेल तर अशा ठिकाणी अंकेक्षक स्वतः सर्व पक्षकारांकडे अंकेक्षणासाठी जाऊ शकत नसेल तर तो सदर कामासाठी आपल्या सहकार्यांची मदत घेत असतो आणि हे सहकारी अंकेक्षकाचे कर्मचारी किंवा प्रतिनिधी असतात आणि ह्या प्रतिनिधींनी केलेल्या अंकेक्षणाच्या कामावर अंकेक्षकाला विश्वास ठेवणं आवश्यक असतं आणि फक्त ज्या ठिकाणी काही अडचणी असतील, शंका असतील अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा सहाय्य करण्याचं काम अंकेक्षक करत असतो. म्हणजेच मार्गदर्शन आणि सहाय्य करण्याची महत्त्वाची भूमिका अंकेक्षकाने पार पाडली पाहिजे की जेणेकरून ते अंकेक्षण सफल होऊ शकेल. म्हणजेच अंकेक्षकाने सहकाऱ्यांकडून काम करून घेत असताना सुद्धा कार्यक्षमतेने आणि काळजीपूर्वक ते काम केलं पाहिजे आणि आपल्या प्रतिनिधी किंवा सहकाऱ्यांनी पक्षकारांच्या आर्थिक माहितीबद्दल जे मत दिलेलं आहे ते मत योग्य आहे किंवा नाही हे तपासून पाहिलं पाहिजे, कारण त्या मतासाठी किंवा त्या अभिप्रायासाठी अंकेक्षक हा वैयक्तिकरित्या स्वतः जबाबदार असतो. त्यामुळेच अंकेक्षकाने ही जबाबदारी सहकाऱ्यांवर सोपवलेली असेल तरी तो जबाबदारी नाकारू शकत नाही, त्याची ती वैयक्तिक जबाबदारी असते. म्हणून अंकेक्षणाच्या मूलभूत तत्वांमध्ये हे तत्त्वसुद्धा समाविष्ट होतं की सहकाऱ्यांनी केलेलं काम योग्य आहे किंवा नाही ते तपासणे आणि ती जबाबदारी स्वीकारणे. म्हणजेच ही मूलभूत तत्त्व अंकेक्षणाच्या कामामध्ये आवश्यक आहे आणि ह्या अंकेक्षकाच्या तत्त्वांचा जर अवलंब केला तर अंकेक्षणाचं काम अतिशय प्रभावीपणे, व्यवस्थितपणे, सुयोग्य पद्धतीने आणि सुकर पद्धतीने पार पडू शकते. ते व्यावसायिकाला फायदेशीर होऊ शकतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण अंकेक्षणाची ही 5 तत्त्व अभ्यासली.
त्यानंतर पुढचा भाग आजच्या लेक्चरचा आहे अंकेक्षणाचे नियोजन, प्लॅनिंग ऑफ ॲन ऑडिट. तर अंकेक्षणाचं काम प्रभावशाली व अचूक व कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अंकेक्षणाचं नियोजन हे आवश्यक आहे. कोणत्याही व्यवसायाच्या जमा खर्चाच्या पुस्तकांची हिशोब तपासणी करण्यासाठी अंकेक्षकाला बऱ्याच वेळेला पूर्वतयारी करावी लागत असते. पुष्कळशा गोष्टींची, बाबींची त्याला पूर्वतयारी करावी लागते. ही पूर्वतयारी कशासाठी? तर अंकेक्षणाचं कार्य प्रभावशाली होण्यासाठी. तर ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं काम करण्यासाठी नियोजन आवश्यक असतं, त्याचप्रमाणे अंकेक्षकाला सुद्धा आपल्या अंकेक्षणाचं कार्य प्रभावीपणे करण्यासाठी, तसंच अचूक आणि कार्यक्षमतेने करण्यासाठी हिशोब तपासणी पद्धतीचं नियोजन करणं आवश्यक असतं. म्हणजेच हिशोब तपासणीच्या कार्यामध्ये नियोजन, कृती व निर्णयशक्ती ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यामुळे दुसरा मुद्दा मी स्लाईडवर दिला आहे, नियोजन, कृती व निर्णयशक्ती या गोष्टी अंकेक्षणाच्या कार्यामध्ये अतिशय आवश्यक आहे. सुरुवातीला नियोजन करणे, त्यानंतर प्रत्यक्ष कृती आणि कृतीनंतर जो काही निर्णय आवश्यक असेल तो निर्णय किंवा आपलं मत व्यक्त करणं हे हिशोब तपासणीमध्ये आवश्यक आहे. तर हिशोब तपासणीला आपला वेळ आणि विचारशक्ती ह्या गोष्टींसाठी खर्च करावी लागत असते. त्यानंतर अंकेक्षणाचं नियोजन हे अंकेक्षकाला व्यवसाय संस्थेकडून नेमणुकीचं पत्र प्राप्त झाल्यापासून करावं लागत असतं. तर सदरची ही नेमणूक, अंकेक्षकाची नेमणूक ही कायद्यान्वये व नियमानुसार असणं आवश्यक आहे. अंकेक्षकाच्या नियुक्तीपत्रात अंकेक्षकाच्या कार्याचं स्पष्ट स्वरूप असलं पाहिजे. हिशोब तपासणीचा कालावधी काय असेल, मिळणारं मानधन किंवा फी किती असेल याबाबत त्यामध्ये उल्लेख असला पाहिजे. अंकेक्षण ज्या गोष्टीचं करावायचं आहे ती बाब किंवा ती गोष्ट कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या प्रकारचं अंकेक्षण करावायचं आहे, खाजगी संस्थेचं करायचं आहे की सार्वजनिक संस्थेचं करायचं आहे, मालमत्ता आणि देयतेचं करावायचं आहे की खर्च उत्पन्नाचं करायचं आहे, हे स्पष्ट असलं पाहिजे. पक्षकाराचा अंकेक्षणाचा उद्देश काय आहे तो उद्देशसुद्धा अंकेक्षकाने लक्षात घेतला पाहिजे. ती जबाबदारी आणि कर्तव्य अंकेक्षकाचं आहे. व्यवसाय संस्थेकडून हिशोब तपासणी संदर्भात काही माहिती आवश्यक असेल, काही स्पष्टीकरण आवश्यक असेल तर ते सुद्धा अंकेक्षकाने मागवलं पाहिजे. तर अशा प्रकारची माहिती घेणं, स्पष्टीकरण घेणं म्हणजेच अंकेक्षणाची किंवा हिशोब तपासणीची पूर्वतयारी असते. या पूर्वतयारीस नियोजन आपण म्हणू शकतो. म्हणजेच व्यवसाय संस्थेकडून हिशोब तपासणी संदर्भात काही आवश्यक माहिती व स्पष्टीकरण मागवावे लागते. अशा प्रकारची माहिती घेणे म्हणजेच हिशोब तपासणीची पूर्वतयारी आणि त्या अनुषंगाने करावी लागणारी सर्व कार्य यांचा समावेश अंकेक्षणाच्या नियोजनामध्ये होत असतो. तर अंकेक्षणाच्या नियोजनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो हे पुढच्या स्लाईड्सवर मी दिलेलं आहे. पहिला मुद्दा आहे कार्यक्षेत्र निश्चित करून घेणे. याआधीच आपण अभ्यासलं की हिशोब तपासणीचं कार्यक्षेत्र हे नियोजित असलं पाहिजे. त्या उद्देश हा हिशोब तपासणीसाठी लक्षात घेतलेला असला पाहिजे. उद्देशानुसारच हिशोब तपासणीचं कार्य हे केलं गेलं पाहिजे. म्हणजेच हिशोब तपासणीसाने हिशोब तपासणीचं कार्यक्षेत्र, आपलं कर्तव्य व जबाबदारी या संदर्भात लेखी स्वरूपामध्ये माहिती ही घेतली पाहिजे. जे काही मुद्दे आहे ते लेखी स्वरूपात पक्षकाराकडून अंकेक्षकाने नोंदवून घेतले पाहिजे. आपल्याला मिळणारं मानधन किंवा फी याबाबतसुद्धा त्याने स्पष्ट करून घेतलं पाहिजे आणि ते लेखी स्वरूपात असलं पाहिजे. खाजगी हिशोब तपासणीच्या बाबतीत पक्षकार आणि अंकेक्षक यांच्यात लेखी करार असणं आवश्यक आहे. परंतु नियामक हिशोब तपासणीच्या संबंधातसुद्धा कायद्यानुसार अंकेक्षकाची नेमणूक केली जात असली तरीसुद्धा कर्तव्य व जबाबदाऱ्या ह्या निश्चित करून घेतलेल्या असाव्यात. म्हणजे कार्यक्षेत्र हे निश्चित असावं. दुसरा मुद्दा आहे तपासणीचा उद्देश. हिशोब तपासणीचा उद्देश आपल्या व्यवसायाच्या पुस्तकांची हिशोब तपासणी करून घेत असताना पक्षकाराने आपल्या हिशोब तपासणीचा उद्देश स्पष्टपणे हिशोब तपासणीसाला सांगितला पाहिजे. तो लेखी स्वरूपात असला पाहिजे.
म्हणजे प्रत्येक पक्षकाराचा हिशोब तपासणीचा उद्देश हा वेगवेगळा असतो आणि त्यामुळे पक्षकाराने कोणत्या उद्देशाने आपल्याला हिशोब तपासणी करावयाची आहे, हिशोबांची पुस्तके तपासायची आहे, ही माहिती अंकेक्षकाला दिली पाहिजे. कारण उद्दिष्ट पूर्ततेच्या दृष्टिकोनातून आपला अंकेक्षण कार्यक्रम अंकेक्षकाला त्यानुसार आखणं शक्य होत असतं. तर मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे नियोजनामध्ये व्यवसायाचं स्वरूप समजून घेणे. ज्या व्यवसाय संस्थेची हिशोब तपासणी किंवा अंकेक्षण करावयाचं आहे त्या संस्थेच्या व्यवसायाचं स्वरूप नीट समजून घेतलं पाहिजे अंकेक्षकाने. आणि प्रत्येक व्यवसायाची वेगवेगळी जी वैशिष्ट्ये आहेत, तर सदर व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहेत, हिशोब तपासणीचं स्वरूप काय असेल ते त्याने लक्षात घेतलं पाहिजे. त्यानुसार जमा खर्चाची पुस्तके आवश्यक जी आहेत ती हिशोब तपासणीसाने मागवली पाहिजेत. आणि व्यवसायातील आर्थिक व्यवहार कसे आहेत, त्या आर्थिक व्यवहारांचं प्रमाण किती आहे, त्यामध्ये तांत्रिक बाबी कोणकोणत्या आहेत, या संदर्भातील सर्व माहिती जबाबदार व्यक्तीशी विचारविनिमय करून अंकेक्षकाने मिळवली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा नियोजनामध्ये आहे अंतर्गत नियंत्रण पद्धती समजून घेणे. ज्या उद्योग व्यवसायामध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती राबवली जात असेल, सदर अंतर्गत नियंत्रण पद्धती ही हिशोब तपासणीच्या कार्याला पूरक असते, तर ही अंतर्गत नियंत्रण पद्धतीसुद्धा हिशोब तपासणीसाने समजून घेतली पाहिजे. ज्या उद्योग व्यवसायाचा व्याप मोठ्या प्रमाणात असतो, म्हणजेच आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात असते, अशा उद्योग व्यवसायाला अंतर्गत नियंत्रण पद्धतीची आवश्यकता भासते आणि अंतर्गत नियंत्रण पद्धती ही राबवली जात असते. आपल्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही अंतर्गत नियंत्रण पद्धती आवश्यक असते. ज्या उद्योग व्यवसायाचं अंकेक्षण करावायचं आहे तिथे जर अंतर्गत नियंत्रण पद्धती राबवली जात असेल, तर ती अंतर्गत नियंत्रण पद्धती कशा पद्धतीने राबवली जाते, त्याची माहिती व अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते हे हिशोब तपासणीसाने जाणून घेतलं पाहिजे. म्हणजेच कार्यक्षम अंतर्गत नियंत्रण पद्धती आहे किंवा नाही ही माहिती हिशोब तपासणीसाने मिळवली पाहिजे. अंतर्गत नियंत्रण पद्धती कार्यक्षम असेल तर अर्थातच हिशोब तपासणीचं काम हिशोब तपासणीसाठी सोपं होत असतं आणि त्यावर विश्वास ठेवून तो आपलं पुढचं कार्य त्या पद्धतीने करू शकतो. जर अंतर्गत नियंत्रण पद्धती अतिशय कार्यक्षम आणि प्रभावीपणे राबवली जात असेल तर अशा ठिकाणी हिशोब तपासणीचं कार्य हे सुलभ होत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्यवसायाचे धोरण व नियमांची माहिती मिळविणे. त्याआधी एक मुद्दा राहिला पाचवा, जमा खर्चाची पुस्तके व कर्मचारी यादी मिळविणे. तर व्यवसायाच्या स्वरूपानुसार प्रत्येक व्यवसायाची आपली स्वतःची जमा खर्चाची पुस्तके असतात. ज्या व्यवसायाच्या हिशोब पुस्तकांचे अंकेक्षण करावायचे आहे त्या ठिकाणी कोणकोणती जमा खर्चाची पुस्तके ठेवली जातात, ती पुस्तके कोणता कर्मचारी लिहित असतो, कोणत्या कर्मचाऱ्याकडून त्या पुस्तकांवर नियंत्रण प्रस्थापित होत असतं, ती पुस्तके कोणता कर्मचारी हाताळत असतो, त्या कर्मचाऱ्यांची यादी हिशोब तपासणीसाने मिळवली पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांसोबत विचारविनिमय केला पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांकडून त्या हिशोब तपासणीबद्दल जी काही जमा खर्चाची पुस्तके आहे त्या जमा खर्चाच्या पुस्तकांबद्दल माहिती हिशोब तपासणी करण्याआधी मिळवली पाहिजे. तसंच कोणकोणत्या अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत त्या पुस्तकांबद्दल, त्या बुक्स ऑफ अकाउंट्सबद्दल याची नोंद हिशोब तपासणीसाने घेतली पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टींच्या आधारे हिशोब तपासणी ही जर केली गेली तर ती सुलभ आणि सफल होत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सहावा मुद्दा, व्यवसायाचं धोरण व नियमांची माहिती मिळविणे. व्यवसाय संस्थेने जे धोरण ठरवलेलं आहे किंवा जे धोरण व्यवसाय संस्थेकडून राबविलं जात आहे, जी संघटना पद्धती व्यवसाय संस्थेमध्ये अस्तित्वात आहे त्याचा अभ्यास हिशोब तपासणीसाने करावा. म्हणजेच व्यवसाय कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेला आहे, संस्थेच्या स्थापनेबाबत मूळ कागदपत्र कोणकोणती आहेत, उदाहरणार्थ भागीदारी संस्था असेल तर भागीदारीचा करार, भागीदारी संस्थेचे घटनापत्रक, नियमावली इत्यादींची माहिती मिळवून त्यांचा अभ्यास अंकेक्षकाने केला पाहिजे. म्हणजेच जी कागदपत्र व्यवसाय संस्थेद्वारे कायदेशीर नोंदणी करण्यासाठी आवश्यक असतात, त्याचप्रमाणे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असतात, ती सर्व कागदपत्रे हिशोब तपासणीसाने
बघितली पाहिजे, त्यांचा अभ्यास त्याने हिशोब तपासणीपूर्वी केला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मागील वर्षाच्या हिशोब तपासणीचा अहवाल बघणे. तर ज्या व्यवसायाचं अंकेक्षण करावायचं आहे त्या व्यवसायाचं मागील वर्षाची जी हिशोब तपासणी झालेली असेल त्या हिशोब तपासणीसाठी जी बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा पुस्तके, जे कागदपत्रे वापरली गेली होती किंवा हिशोब तपासणीचा अहवाल बनवला गेला होता तो अहवाल, तसंच मागील वर्षाचं नफातोटा पत्रक, ताळेबंद इत्यादींचा अभ्यास अंकेक्षकाने अंकेक्षण सुरू करण्यापूर्वी केला पाहिजे. म्हणजेच मागील वर्षाची आर्थिक परिस्थिती, विविध खात्यांची बाकी, मालमत्ता, देयता म्हणजेच ॲसेट्स, लायबिलिटीज, बॅलन्स शीट, ताळेबंद किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तेरीसपत्रक इत्यादी संबंधी माहिती हिशोब तपासणीसाने मिळवली पाहिजे. त्यांचा अभ्यास हिशोब तपासणीसाने केला पाहिजे. त्यानंतर व्यवसाय संस्थेला महत्त्वाच्या सूचना देणे, शेवटचा मुद्दा. व्यवसाय संस्थेला हिशोब तपासणी सुरू करण्यापूर्वी हिशोब तपासणीसाने काही महत्त्वाच्या सूचना ह्या दिल्या पाहिजेत की जेणेकरून हिशोब तपासणी करत असताना व्यत्यय निर्माण होणार नाही किंवा अडचणी येणार नाहीत आणि अव्याहतपणे हिशोब तपासणी करता येईल आणि हिशोब तपासणीचं काम हे लवकर पूर्ण होईल. त्यामुळे कोणत्याही व्यवसाय संस्थेचं अंकेक्षण करण्यापूर्वी काही सूचना अंकेक्षकाने हिशोब तपासणी सुरू होण्यापूर्वी व्यवसाय संस्थेला दिल्या पाहिजे. अशा सूचनांमध्ये काही सूचनांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, जमा खर्चाच्या सर्व नोंदी पूर्ण करून त्यांच्यावरील बाकी काढावी. म्हणजेच सगळे लेजर्स वगैरे क्लोज करून पूर्णपणे ज्या काही जमा खर्चाच्या नोंदी आहे त्या क्लिअर असल्या पाहिजेत, त्यांची बाकी काढली गेलेली असली पाहिजे. डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट वगैरे व्यवस्थितपणे निर्देशित केलेली असली पाहिजे. तेरीसपत्रक तयार ठेवलं गेलं पाहिजे. ट्रायल बॅलन्स, नफातोटा पत्रक, ताळेबंद, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट ज्याला आपण म्हणतो त्यांची प्रत तयार असली पाहिजे. सर्व पावत्या ह्या क्रमाने लावलेल्या असल्या पाहिजे फाईलला. करारनामे काही केलेले असतील, कायदेशीर कागदपत्रे असतील तर तीसुद्धा फाईलला लावून ठेवावीत. धनको व ऋणको अर्थात क्रेडिटर्स आणि डेटर्स यांच्या याद्या तयार केलेल्या असल्या पाहिजे. याद्यांमध्ये त्यांची नावं, त्यांच्याकडून येणे असलेली किंवा देणे असलेली रक्कम यांचा उल्लेख त्यामध्ये असला पाहिजे. खरेदी विक्रीच्या व्यवहारांची बिलं ही तयार असली पाहिजेत, ती क्रमाने लावलेली असली पाहिजेत. गुंतवणूकदारांची यादी असली पाहिजे, गुंतवणुकीची यादी असली पाहिजे. बँक जुळवणी पत्रकसुद्धा तयार असलं पाहिजे. इत्यादी गोष्टींचा समावेश, म्हणजे जी काही कागदपत्र आवश्यक आहे हिशोब तपासणी करत असताना किंवा जे बुक्स ऑफ अकाउंट्स आवश्यक आहे ते सर्व रेडी ठेवणं हे या बाबतीत हिशोब तपासणीसाने व्यावसायिकाला सूचना ह्या द्यावयाच्या असतात. म्हणजेच हिशोब तपासणीच्या आधी ही सर्व कागदपत्र हिशोब तपासणीसाच्या हाती जर मिळत असतील तर हिशोब तपासणीचं काम हे व्यवस्थितपणे होऊ शकेल. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी हिशोब तपासणी करत असताना किंवा अंकेक्षण करत असताना नियोजन करणं आवश्यक आहे, पूर्वनियोजन आवश्यक आहे. हे आपल्या लक्षात आलं असेलच. आणि नियोजन करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे त्या मुद्द्यांचा आज आपण अभ्यास केला. तर या ठिकाणी आज आपण आजच्या लेक्चरमध्ये अंकेक्षणाचं नियोजन हा मुद्दा अभ्यासला आणि त्याआधी अंकेक्षण करत असताना लक्षात घ्यावयाचे तत्वे याबद्दलसुद्धा आपण अभ्यास केला. तर मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये अंकेक्षण करत असताना कोणकोणती मानके आहेत, कोणत्या मानकांनुसार अंकेक्षण केलं जात असतं त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. थँक्यू.